पूर्वक स्वागत। वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांनी आत्ताच संसदेमध्ये अर्थसंकल्प 2026 सादर केला आणि ह्या अर्थसंकल्पाची अनेक वैशिष्ट्ये म्हणता येईल। मुख्य वैशिष्ट्य म्हणजे आज रविवार 1 फेब्रुवारी असून रविवार असून सुद्धा हे बजेट सादर झालं। यात पहिला क्लिअर मेसेज सरकारचा असा आहे की वी मीन बिझनेस। आम्ही रविवार असला तरी अर्थसंकल्प सादर करणार। यापूर्वी शनिवारी 2 वेळा 2008 आणि 2015ला अर्थसंकल्प सादर केला गेला होता आणि अर्थसंकल्पात एका मोठ्या अर्थतज्ञांनी जेव्हा आर्थिक अहवाल सादर झाल्यावर म्हटलं होतं की ह्यावेळचं पिच हे फार कठीण आहे। क्रिकेटचं खड्डे आहेत, थोडंसं रफ पिच आहे आणि कुठलाही बॉल जो येईल तो कदाचित कॉम्प्लिकेटेड बॉल ठरू शकतो। या सगळ्या पार्श्वभूमीवर निर्मला सीतारामन यांनी आज बजेट सादर केलेलं आहे। मुळात गेलं वर्षभर जर आपण ऐकलं तर ट्रम्प टॅरिफ म्हणण्यापेक्षा ते एक प्रकारची थ्रेट आपण म्हटलेलं होतं। त्यानंतर आपण GST 2.0 केलं, त्यानंतर आपण युरोपियन युनियनबरोबर सगळे करार सादर केले आणि त्यामुळे प्रत्येक वेळी काळजी सरकारने घेतलेली आहे आणि आज हा अर्थसंकल्प सादर झालेला आहे। नेहमीप्रमाणेच आपण सह्याद्री वाहिनीवर या अर्थसंकल्पाचं विश्लेषण करणार आहोत। प्रत्येक पॅरेग्राफ हा अर्थसंकल्पातला महत्त्वाचा असतो। आपल्या सवय असते फक्त टॅक्समध्ये काय आपण बघतो, कुठल्या गोष्टी स्वस्त होतील महाग होतील आपण बघतो, पण असं नसतं। प्रत्येक पॅरेग्राफमध्ये आपल्या प्रत्येकासाठी या घटकांसाठी एक काही ना काहीतरी संदेश असतो। बघूया संदेशाचं विश्लेषण आज आपण करूया। माझ्याबरोबर माझे सहकारी आहेत विनायक घोडे। नमस्कार। पहिल्या सत्रात आपल्याबरोबर सहभागी होत आहेत अर्थतज्ञ उदय तारदाळकर सर। आपल्यासोबत आहेत श्रीकांत कोळेकरजी, कृषीतज्ञ आणि कमोडिटी मार्केट तज्ञ। नमस्कार। आणि आपल्यासोबत आहे सनद चितळे, सनदी लेखापाल। सनद, तू पुण्याहून आलेला आहेस आणि आणखीनही 3 मान्यवर पुण्याहून आलेले आहेत आणि प्रत्येक वेळी